छत्रपती संभाजी महाराजांचा जर अभ्यास करायचा गेला हं. तर मला असं वाटतं की 3 कालखंड फार महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये एक कालखंड आहे की बालपणीचे संभाजी महाराज कसे आहेत. म्हणजे राज्याभिषेक होईपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा तोपर्यंत संभाजी महाराज तो बालपणीचा कालखंड 17 वर्षापर्यंत ते जाऊपर्यंत आपण बघूयात. त्यानंतर राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांना युवराज म्हणून घोषित केलं, स्वराज्याचे पहिले युवराज. तो एक कालखंड म्हणजे 1674 ते 1680 पर्यंत शिवाजी महाराजांच्या निधनापर्यंत. आणि ज्यावेळेस ते छत्रपती होतात 1681 साली, 16 जानेवारी 1681 त्यांचा राज्याभिषेक होतो, त्यानंतरची त्यांची कारकीर्द, हे तिन्ही कालखंड जर आपण बघितले तर त्यातला पहिला कालखंड आहे तो बालपणीचे संभाजी महाराज. संभाजी महाराजांचा जन्म झाला पुरंदर किल्ल्यावरती 14 मे 1657ला. तर पुरंदर किल्ल्यावरती संभाजी महाराजांचा ज्यावेळेस जन्म झाला तर त्यावेळेस नेमकंच अफजल खानाचं संकट आपल्या स्वराज्यावरती आलेलं होतं. त्यानंतर शाहिस्तेखानाची स्वारी झालेली आहे किंवा मिर्झा राजा जयसिंगाची जी स्वारी झाली, पुरंदरचा तह झाला वगैरे, ह्या सर्व गोष्टी म्हणजे बालपणामध्येच छत्रपती संभाजी महाराजांनी ह्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. त्यांना नकळत होणं पण कळत होतं की आपल्या पित्यावरती किंवा स्वराज्यावरती नेमकं काय सुरू आहे, कसे शत्रूंनी भेडलेलं आहे. आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा प्रसंग जो आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये म्हणजे तो पुरंदरच्या तहामध्ये त्यांना ओलीस राहावा लागला मिर्झा राजे जयसिंगाकडे. हे 9 वर्षाचा मुलगा आहे, 9.25 वर्ष वय त्यांचं होतं. आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला मिळून जाईल की 9.25 वर्षाचा मुलगा आहे तो पुरंदरच्या तहामध्ये ओलीस राहतो. सर हे ओलीस शब्द नेमका काय? ओलीस म्हणजे थोडक्यात गहाण. थोडक्यात चौकट की मराठीमध्ये समजायचं गहाण म्हणजे काहीतरी गोष्टी शिवाजी महाराजांकडून मिर्झा राजा जयसिंगाला पाहिजे होत्या, म्हणजे मुघलांना पाहिजे होत्या. मग ओलीस कोणाला ठेवायचं तर स्वराज्याचे युवराज आहेत पुढचे छत्रपती संभाजी महाराज, म्हणून शिवाजी महाराज त्यांना ओलीस ठेवलं होतं तिथं. एवढी मोठी जोखीम लहान वयामध्ये त्यांना पत्करावी लागलेली होती.